वेलकम बॅक टू द माय अनदर व्हिडिओ। आज आपण जाणार आहे श्रीकृष्णाचं मंदिर बघण्यासाठी। श्रीकृष्णाच्या मंदिरात तिथं महानुभव आश्रम पण आहे। जर तुम्हाला ते आपले गावातलं सगळ्यात जुनं व प्राचीन मंदिर आहे, ते बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आधी आला होता, मग आपण निघलो त्या संग कृष्ण मंदिराकडे। आपण आलो होतो आपल्या सवंसर गावामध्ये। इथून मधून आपण जाणार आहे डायरेक्ट श्रीकृष्णाच्या मंदिरात। सीडी आहे, या सीडीवरून आपल्याला गाडी खाली घालायची, बघू शकता तुम्ही। हे आलंय कृष्ण मंदिर आपलं। इथं आपल्या कृष्ण मंदिराजवळचा आवार आहे, शेजारील घरं बिरं। इकडं महंत ऋषीं ते निवास करतात। हे मंदिर तर चला जाऊया आपण हे मंदिर। बघू शकता मित्रांनो, ही आहे श्रीकृष्णांची मूर्ती, बघू शकता तुम्ही। हे तेथील काही पुराणे प्राचीन वस्तू। मंदिरातून बाहेर येताना मित्रांनो असं दिसतं, तुम्ही बघू शकता। श्रीकृष्णाच्या मंदिरातून निघून आपण जातो डायरेक्ट पवित्र स्थान गोदावरी नदीकडे। इथं काही बांबू वगैरेचे झाड आहे। आपण हे बघून डायरेक्ट जातो आपल्या तीर्थस्नान करण्यासाठी गोदावरी नदीवर। बघू शकता तुम्ही, ही गोदावरी नदी आहे। आपल्या सवंसर गावाला खूप पवित्र मानलं जातं, कारण की इथे खूप साऱ्या देवांनी स्थान केलेलं आहे। सवंसर गावामध्ये खूप साऱ्या संतांनी निवास केलेला आहे व इथं ह्या गोदावरी नदीमध्ये पहिलं आपल्याला बघायला मिळतं छोटंसं महादेवांचं मंदिर। बघू शकता तुम्ही, ही नदी खूप लांब आहे। तिथूनच लगेच वरती आपला हायवे जातो। तर आपल्या मित्राला काही वर्षांपूर्वी निमोनिया हा आजार झाला होता, तो आपल्याला सांगत होता त्याची पूर्वीची गोष्ट। हे इथं आपले नंदी महाराज। इथून मध्ये गेलं का डायरेक्ट आपले शंकर भगवानांचं स्थान। बघू शकता तुम्ही किती प्राचीन मंदिर आहे। इथं गणपती विसर्जन केले होते पहिले, खूप वरती पाणी होतं, त्यामुळे इथे विसर्जन केल्यामुळे तुम्ही बघू शकता किती घाण पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांसंग व्यवहार केलेला आहे। आधी तुम्हाला नदीमध्ये पोहून दाखवणार आहे। आधी चालला ना पोहायला? नाही का? मग आधी पाणी बघत होता। इथं काही आपले म्हातारे बांधव जे मासे पकडत आहे, बघू शकता तुम्ही। आपल्या गणपती बाप्पा संग कसं लोकांनी दुर्व्यवहार केलेले।
लोकांना गणपती बाप्पा संग चांगला व्यवहार करता येत नाही तर बसवत्या कशाला ते मला समजत नाही मित्रांनो. इकडे आदित्य काही फोटो घेत आहे नदीचे वगैरे. आदित्य डायरेक्ट मासा पकडण्यासाठी डायरेक्ट नदीत उडी मारणार आता. आदित्य बघू राहिला मासा आहे की नाही. त्यानंतर आपण निघलो होतो डायरेक्ट सेल्फी स्टिक घेण्यासाठी. मित्रांनो, आपण खूप दिवसापासून पैसे साचून सेल्फी स्टिक घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज पैसे साचले तर सेल्फी स्टिक घेतलेली आहे. आपल्या सेल्फी स्टिकची अनबॉक्सिंग बघू शकता. मित्रांनो, मला तुमच्याकडून काही नाही, फक्त एक सबस्क्राईब पाहिजे. फक्त एक सबस्क्राईब करा तुम्ही. मित्रांनो, तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.